या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BATY मधील 6व्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला पेपर क्रमांक 11 आर्थिक विचारांचा इतिहास यामधील प्रकरण 3 या ठिकाणी पाहायचं आहे. प्रकरण 3 मध्ये पहिला टॉपिक आहे यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार. आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण यांचा कालखंड 1914 ते 1984 हा त्यांचा कालखंड आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंजार सेनानी, भारताचे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, मार्गदर्शक, तत्वज्ञानी, मुरब्बी व कुशल प्रशासक, उदारमतवादी, उत्कृष्ट संसदपटू, रसिक अशी कितीतरी विशेषणे शंकरराव चव्हाणांना लावली जातात. अशा शंकरराव चव्हाणांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या त्यांच्या मामाच्या गावी 12 मार्च 1914 रोजी झाला. खानापूर तालुक्यातील एक लहान खेडे म्हणजेच देवराष्ट्रे सांगली जिल्ह्यातील. यशवंतरावांच्या वडिलांचे नाव बळवंतराव होते व आईचे नाव विठाबाई होते. बळवंतराव हे तसे खानापूर तालुक्यातील माळवणी गावचे. माळवणी हे गाव तसे खूपच लहान, त्यामुळे बळवंतरावचे आजोबा विटे या गावात स्थायिक झाले. विटे म्हणजे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक मोठे गाव. या ठिकाणी त्यांनी 3-4 एकर ही एवढी शेतजमीनही होती. परंतु पुढे आपण पाहतो की त्यांच्या वडिलांना या ठिकाणी कोर्टामध्ये नोकरी लागल्यामुळे ते पुढे आपण पाहतो की नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कराडला आले आणि कराडला आल्यापासून आपण पाहतो की ह्या कुटुंबाची आर्थिक स्थिती म्हणजे बऱ्यापैकी झाली आणि त्यानंतर आपण पाहतो की परंतु यशवंतरावांना मामाच्या इथेच ठेवण्यात आलं आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण मामाकडे झालं आणि नंतर आपण पाहतो की त्यांचे वडील वारले, परंतु नंतर त्यांच्या भावाला पुन्हा कोर्टात नोकरी मिळाल्यामुळं ते पुन्हा साताऱ्याला आले आणि त्यांनी साताऱ्याला शिक्षण घेऊन पुढे आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यांनी आपण पाहतो की LLB सारखी पदवी त्या ठिकाणी घेतलेली आहे. ते एक नामवंत असे वकील होते आणि त्यांनी आपण पाहतो की परंतु त्यांचे राष्ट्रभक्त होते आणि त्यामुळे त्यांचं मन वकिलीत या ठिकाणी रमलं नाही आणि देशसेवेसाठी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांनी आपण पाहतो की राजकीय क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यश मिळवलं, कारण त्यांचा स्वभावच आपण पाहतो परोपकार वृत्ती त्यांच्या संस्कारात होती आणि त्यांनी आपण पाहतो की त्यांनी राजकारणामध्ये या ठिकाणी प्रवेश करून अनेक पदं या ठिकाणी भूषविली आणि या राजकारणाचा उपयोग त्यांनी समाजकारणासाठी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर सातारा जिल्ह्यातील तरुणांनी यशवंतरावांना आपला पुढारी बनवला. ज्या समाजाला वर्षानुवर्षे अक्षर ओळख झालेली नाही व अज्ञानाच्या दारिद्र्याच्या खोल गर्तेत अडकून पडलेला होता, त्याला वर काढण्याची ईर्ष्या देखील यांच्या मनात होती आणि आपण पाहतो की स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारा असा त्यांच्यातला एक पुढारी त्यांना मिळाला होता. आपण या ठिकाणी 1939 मध्ये ते वकील बनण्यासाठी पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 41ला LLB झाली. 1941 मध्ये LLB परीक्षा पास झाले आणि वकील बनले. त्यानंतर आपण पाहतो की 2 जून 1942 मध्ये त्यांचा वेणुताई सोबत कराड येथे विवाह झाला. त्या विवाहानंतर आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण हे राजकारणामध्ये अधिक सक्रिय झाले. विविध चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. काही काळ सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1942च्या चले जाव चळवळीत ते सामील झाले. अनेक वेळा त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. 1952 मध्ये
कराड मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून गेले आणि महाराष्ट्राचे पुरवठा मंत्री म्हणून काम केले. 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री झाले. एवढेच नव्हे तर 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री अ, म्हणून त्यांची जी कामगिरी आहे ती फार मोलाची. त्यांच्या कामगिरीमुळेच आजचा पुरोगामी महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र आपल्याला पाहावयास मिळतो. एक संस्कारक्षम राजकारणी, राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी, राष्ट्रविकासासाठी आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन कार्य करणारा असा हा नेता या ठिकाणी महाराष्ट्राला लाभला. त्यांनी महाराष्ट्र पातळीवर तर विविध पदे भूषवली, परंतु केंद्र सरकारमध्येही उपपंतप्रधानपर्यंत पद भूषवण्याचं त्यांना सौभाग्य लाभलं. त्यांच्या कर्तृत्वामुळे हे सगळं मिळालं. एवढं चांगलं कर्तृत्व त्यांनी संस्कारातून त्यांच्या उभं राहिला आणि एक त्यातून आपण पाहतो की महाराष्ट्र उभा राहिला, भारत उभा राहिला असा हा थोर नेता आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या कार्याचा आज आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. 1963 मध्ये भारताच्या लोकसभेवर ते निवडून गेले. विविध खात्याचे मंत्री म्हणून देखील काम त्यांनी केलेले. 77-78 मध्ये त्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले. 82 मध्ये ते 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तसेच आपण पाहतो की सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी त्यांची स्तुती म्हणून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून प्रशंसा केली होती. जयप्रकाश नारायण हे त्या काळात भारताचे खूप मोठे नेते होते आणि त्यांनी देखील यशवंतराव चव्हाण साहेबांची या ठिकाणी स्तुती म्हणून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून प्रशंसा केली होती. तर अशा प्रकारे सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नवी दिल्ली येथे 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की माणसाला आयुष्य किती मिळालं यापेक्षा माणसाने जे आयुष्य मिळालं त्यामध्ये किती चांगले कामं केली यावर त्याची कीर्ती अवलंबून राहते. आणि आपण पाहतो की यशवंतराव चव्हाण सरांनी समाजासाठीच पूर्ण आपलं स्वतःला वाहून घेतल्यामुळे, कारण ते ज्या परिस्थितीतून आलते त्यांची परिस्थिती खूपच साधारण होती आणि त्यांना गरिबी काय हे खूप माहिती होतं, दारिद्र्य काय हे माहिती होतं आणि भारतातून, महाराष्ट्रातून ही गरिबी दूर झाली पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक हे सगळे चांगले बदल झाले पाहिजे, पुरोगामी बदल झाले पाहिजे, ही विचारधारा त्यांच्यामध्ये होती. आणि त्याच विचारधारेने सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात नोंद झालेली आहे. आणि महाराष्ट्राची पायाभरणी करण्याचं कार्य या नेत्याकडून झाल्यामुळे महाराष्ट्रावरही खूप मोठे उपकार त्यांच्या त्यागाचे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अशा या महान नेत्याचे, त्यांनी केलेले आर्थिक विचारांचे, त्यांनी मांडलेल्या आर्थिक विचारांचे किंवा विविध पदांवर असलेल्या घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा की ज्या निर्णयामुळे महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र आणि भारताला एक दिशा मिळाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा या ठिकाणी आहे आर्थिक विकास. जगातील प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करीत असते, मग ते विकसित असो की अविकसित असो. विकसित राष्ट्रांपेक्षा अविकसित राष्ट्रात विकासाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो आणि अविकसित राष्ट्राच्या विकासाचे मार्ग कोणते असू शकतात या संवर्गात यशवंतरावांनी पुढील प्रमाणे आपले विचार मांडले आणि ते तसे पाहिल्यास जगातच उत्पन्न व सुखसोयीच्या बाबतीत फार मोठी विषमता आहे. ही विषमता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणायचे. आणि अविकसित राष्ट्रांनी आर्थिक विकास करण्यासाठी नियोजनाला महत्त्व दिले पाहिजे असे ते म्हणत. तसा प्रयत्न भारतामध्ये करण्यात आला आणि अविकसित राष्ट्र कृषीप्रधान असतात. अशा राष्ट्राचा आर्थिक विकास हा शेतीवर अवलंबून असतो. म्हणून राष्ट्रात शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर त्यांनी दिला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी जमिनीविषयक सुधारणा कायदे घडवून आणले. त्यासाठी जमीन धारणेवर मर्यादा घातली पाहिजे असे यशवंतराव चव्हाणांचे मत होते. याहीपेक्षा कृषी उद्योगाचा विकास करणे हा आर्थिक विकासाचा मुख्य मार्ग आहे असं त्यांनी म्हटलं होतं. अविकसित राष्ट्रांनी आर्थिक विकासासाठी सुरुवातीच्या काळात
तरी निरनिराळ्या उद्योगधंद्यांची समतोल वाढ करण्याकडे लक्ष पुरवले पाहिजे असे त्यांचं मत होतं. त्यासाठी अनियंत्रित आर्थिक स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा वापर करता कामा नये. कारण असे केल्याने देशामध्ये समतेऐवजी विषमता वाढीस लागते असे यशवंतराव चव्हाणांचं मत होतं. काय मत होतं? की विकसित राष्ट्र हे कृषीवर आधारित असतं. त्याची कृषीप्रधान अर्थव्यवस्था असते. मग भारताची देखील त्याच पद्धतीने स्थिती होती आणि भारताचा जर विकास घडवून आणायचा असेल, तर कृषीचा विकास झाला पाहिजे. नियंत्रणात्मक विकास, नियोजनाच्या माध्यमातून विकास केला पाहिजे असं त्यांचं मत होतं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि तेच मत आज आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आपण पाहतो की उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्राचं पहिली अट जी आपण पाहतोय यांचा विकास घडवून आणायचा असेल, तर पहिले कृषी विकास झाला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती आणि त्यामुळे आपण पाहतो की भारताच्या विकासाला, महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली आणि मोठ्या फार प्रमाणात त्यांच्या काळात आपण पाहतो की महाराष्ट्रात धरणे झाली, कृषीमध्ये गुंतवणूक झाली आणि त्यामुळे कृषीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढली आणि त्यामुळे काही प्रमाणात भूकबळी म्हणा, दारिद्र्य म्हणा, कमी होण्यास, समतोल विकास होण्यात, महाराष्ट्राचा समतोल विकास होण्यास मदत झाली, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यशवंतरावांचे शेती संबंधीचे विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत, की यशवंतराव चव्हाणांनी त्या वेळेस मुख्यमंत्री असताना शेतीच्या विकासाबाबतीत जी ध्येयधोरणे राबवली, त्या ध्येयधोरणाचा यामध्ये आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यांचं मत होतं, की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती केली पाहिजे आणि महाराष्ट्र शासन त्याच्या सोबत असेल, अशा प्रकारे त्यांचे विचार होते आणि त्यामुळेच आपण पाहतो, की शेतीवरील मालकीचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न, शेतीच्या विकासाचा प्रश्न, शेतीच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न, शेती शिक्षणाचा प्रश्न इत्यादी विविध प्रश्नांवर त्यांनी या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार करून या ठिकाणी शेतीचा विकास करण्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला आपल्याला या ठिकाणी निर्णय त्याचा दिसून येतो, शेतीच्या मालकीचा प्रश्न. आपण पाहतो की पूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आपण पाहतो की भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले आणि शेतजमिनीवर त्यांची मालकी जास्त होती. सामान्य कुटुंबाकडे जमीन नव्हती आणि म्हणून आपण पाहतो की ही विषमता, ही आर्थिक विषमता मोठ्या फार प्रमाणात असल्यामुळे त्यांनी शेतीच्या मालकीचा प्रश्न या ठिकाणी हा चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात हाताळला आणि कुळ कायदा आणून महाराष्ट्रामध्ये तो पहिल्यांदा भारतामध्ये सर्वात अगोदर कुळ कायदा लावणारे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री ठरले आणि कुळ कायद्यामुळे जमिनीचं समान वाटप शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलं. त्यामुळे प्रत्येकाला जमीन उदरनिर्वाहाचं साधन मिळालं आणि त्यातून आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठीचं एक पाठबळ मिळालं आणि त्यातून आपण पाहतो की ज्या लोकांकडे खूप जमीन होती, ती जमीन पडीत होती आणि म्हणून पडीत जमीन गरजूंना कसेल त्याची जमीन झाल्यामुळे आज आपण पाहतो की जमिनीची उत्पादकता वाढली आणि भारत पुढे आपण पाहतो की अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि आज आपण पाहतो जमिनीच्या आपण शेतीचा वाटा हा निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याचं श्रेय यशवंतरावांना जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने शेत जमिनीच्या मालकीचा प्रश्न सोडवल्यामुळे हा एक खूप चांगलं कार्य त्यांचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे सामाजिक समता आणि न्यायाच्या भूमिकेतून शेतीच्या मालकीच्या प्रश्नाचा विचार त्यांनी करून शेतकरी आणि शेतमजुरांना या ठिकाणी दोन्ही वर्गांना न्याय देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भूमिहीनांचा प्रश्न. भारतामध्ये स्वतःची शेती नसणारा परंतु उदरनिर्वाहासाठी शेतीमध्ये काम करणारा भूमिहीन वर्ग फार मोठा आहे. भारतामध्ये अधिक लोकांच्या हातात फारच कमी जमीन आहे, तर फार थोड्या लोकांच्या हातात अधिक जमीन आहे. तेव्हा जमिनीच्या बाबतीत असणारी ही विषमता कमी झाली पाहिजे, असे यशवंतराव चव्हाणांना वाटत होते आणि म्हणून त्यांनी आपण पाहतो की भूमिहीनांचा प्रश्न मिटवण्यासाठी शेतीमध्ये महाराष्ट्रातील जमीन शेतीमध्ये कुळ कायदा लागू केला. त्यानंतर शेतीच्या विकासाचा प्रश्न. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेती अविकसित राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व देशातील देशातील अ, देशाचे देखील शेतकऱ्यांचं व देशाचे देखील प्रचंड नुकसान होत आहे. म्हणून या ठिकाणी देशाच्या विकासाच्या दृष्टीने जेवढी पडीक जमीन असेल ती लागवडीखाली आणली पाहिजे असे त्यांचे मत होते.
त्यानंतर शेतीच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न आपण पाहतो, की आपला देश शेतीच्या आधुनिकीकरणाच्या बाबतीत खूप मागे होता. कारण आपण पाहतो, की परकीयांच्या आक्रमणामुळे भारताची मोठ्या प्रमाणात संपत्तीची लूट झाली आणि भारत गरीब देश बनला आणि म्हणून आपण पाहतो, की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वर्षानुवर्षे शेतकऱ्यांकडे भांडवल नसल्यामुळे आणि तंत्रज्ञान नसल्यामुळे, शिक्षणाचा अभाव नसल्यामुळे वर्षानुवर्षे परंपरागत जमीन शेती करून या ठिकाणी त्यांचं दारिद्र्य कमी झालं नाही आणि म्हणून शेतीच्या विकासात आधुनिकीकरणाचा वापर जर केला तर शेती ही फायद्याची ठरू शकते आणि त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्या अनुषंगाने मग पतपुरवठा करण्यात असेल, सिंचनाच्या सुविधा असतील, खते असतील, आधुनिक बियाणे असतील, हे शेतीला पुरवले पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यानंतर शेती शिक्षणाचा प्रश्न आपण पाहतो, की जो वर्ग शेती करतो त्यांना जर शेतीबद्दल शिक्षण नसेल, तर त्यातून शेती ही परवडणारी होणार नाही. शेती ही तोट्यात जाईल. पिके कोणती घेतली पाहिजे, कशी पेरली पाहिजे, पीक पेरण्यातील अंतर किती असलं पाहिजे, पिकांवर कोणत्या कीड पडतात, कोणतं औषध फवारलं पाहिजे, कीटकनाशक फवारलं पाहिजे, खते किती दिली पाहिजे, कोणत्या प्रमाणात दिली पाहिजे. हे सगळं जर शास्त्रोक्त पद्धतीने केलं तर शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढते. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पाहतो, की अशा प्रकारचं शेतकऱ्यांमध्ये अज्ञान होतं. तर हे अज्ञान दूर करून केलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी शेतीविषयक शिक्षण देऊन या ठिकाणी हा प्रश्न मिटवलेला आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यांना शासनाने स्वतःच्या खर्चातून प्रशिक्षण दिलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं. शेतीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न भारताच्या शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या लहान-मोठ्या धरणांची संख्या फारच कमी होती भारतामध्ये. म्हणूनच नद्यांच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात नाही. नद्यांचे पाणी वाया जाते. म्हणून नद्यांवर अनेक ठिकाणी लहान-मोठे धरणे बांधली पाहिजेत. धरणाच्या बांधकामामुळे जे विस्थापित होतील त्यांच्या पुनर्वसनाची सोय देखील केली पाहिजे, असे यशवंतराव चव्हाणांचे मत होते. अशा प्रकारे शेतीमधील ज्या विविध समस्या होत्या, त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात उपाय केले. त्यामुळे या उपायामध्ये आपण पाहतो की त्यांनी सिंचन क्षेत्र कुळ कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करून यामध्ये भूसुधारणा घडवून आणल्या आणि त्यामुळे आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसून येते. तसेच उद्योगासंबंधीचे त्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, की त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण घडवून आणण्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो, की देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी ग्रामीण भागामध्ये शेती आधारित उद्योगाची स्थापना करून शेती व उद्योग यांची सांगड घालण्यात यावी असे यशवंतराव चव्हाणांना वाटत होते. अशा प्रकारच्या उद्योगांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास बाजारपेठ मिळेल, तसेच उद्योगांना लागणारा कच्चा माल देखील त्या ठिकाणी मिळेल. लोकांचे परिश्रम वाचतील, वाहतुकीच्या खर्चात बचत होईल, त्यामुळे रोजगार वाढेल. कृषी औद्योगिक समाजाची निर्मिती होईल. कृषी औद्योगिक विकास घडून येईल. यातूनच ग्रामीण भागाचा विकास औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून होऊन ग्रामीण विकास घडून येईल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून ग्रामीण भागात औद्योगिकीकरण गेलं पाहिजे. पुढे आपण पाहतो की MIDCच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामीण भागात जे उद्योग होतील त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या सवलती देऊन त्या ठिकाणी प्रोत्साहनात्मक म्हणून एक अनुकूल औद्योगिक धोरण राबवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समतोल विकास हे उद्योगाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं, की समतोल जर विकास झाला तर सर्वच प्रदेश समान विकसित झाले तर लोकांचं या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न हे दरडोई उत्पन्न या ठिकाणी वाढतं आणि त्यामुळे सर्वांना विकासाच्या संधी प्राप्त होतात आणि त्यातून असंतोष किंवा वादविवाद होत नाही आणि म्हणून समतोल विकास ही आर्थिक संकल्पना त्यांनी पुरस्कृत केली होती. देशाच्या विकासासाठी देशात असणाऱ्या सर्व विभागांचा व प्रदेशाचा सारखा विकास झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. देशातील कोणताही विभाग अथवा प्रदेश इतर भागाच्या तुलनेत मागासलेला राहता कामा नये असे त्यांना वाटत होते आणि म्हणून त्यांनी विकासविषयक योजना तयार करत असताना अविकसित विभागाचा व प्रदेशाचा अगोदर विचार केला पाहिजे, तरच देशाचा समतोल विकास होऊ शकतो असे यशवंतराव चव्हाणांनी म्हटले आहे. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर देशातील उद्योगांचा विकास करण्यासाठी औद्योगिक उत्पादनात नवीन तंत्रज्ञानाचा, यंत्राचा व पद्धतीचा वापर करण्यात आला पाहिजे, असे यशवंतराव चव्हाणांचे मत होते आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानामुळे कौशल्यात वाढ होते व साधनांच्या पर्यायी वापर वाढतो आणि त्यामुळे परिणामी उद्योगाच्या विकासावर अनुकूल परिणाम होतो, असे यशवंतरावांना वाटत होते. त्यानंतर आर्थिक नियोजन हे
औद्योगिक विकासाच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी मांडलेला आहे, की देशाच्या औद्योगिक विकासासाठी नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. नियोजनाद्वारेच लोखंड, पोलाद, वाहतूक, वीज यासारखे व इतर क्षेत्राचा विकास करता येऊ शकतो. कारण विकासामुळे नियोजनामुळे उद्योगाच्या विकासाला चालना मिळते, असे यशवंतराव चव्हाणांचे मत होते. त्यानंतर व्यवस्थापनात कामगारांना संधी देणे. कामगार हा उत्पादनाचा घटक आहे. त्याला उद्योगाच्या व्यवस्थापन कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे, असे यशवंतराव चव्हाणांचे मत होते. कामगारांच्या सहभागामुळे औद्योगिक कलह निर्माण होणार नाहीत. त्यांच्यात उत्पादन क्षमता निर्माण होईल. उत्पादनात खंड पडणार नाही. मालक व कामगार यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतील आणि याचा परिणाम उद्योगाच्या विकासावर अनुकूल परिणाम होईल, असे यशवंतराव चव्हाणांना वाटत होते. म्हणून उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना संधी देणे हा प्रश्न त्यांनी मांडला आणि त्याच्यानुसार उपाययोजना करून आज आपण पाहतो की उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा प्रतिनिधी असतो, हे आपल्याला यशवंतराव चव्हाणांच्या कार्यातून दिसून येतं. त्याचबरोबर सहकार संबंधीचेही त्यांचे विचार या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. त्यावेळेस आपण पाहतो की भारतामध्ये 1904ला पहिला सहकार कायदा झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहकाराच्या माध्यमातूनच भारताचा विकास करण्याचं ध्येय शासनानं ठेवलं. कारण सहकारामध्ये आपण पाहतो की लोकांचा सहभाग घेऊन या ठिकाणी विकास झपाट्याने घडवून आणता येतो, हा जगाचा अनुभव होता. आणि आपण पाहतो की भारताकडेही भांडवल जास्त नव्हतं आणि म्हणून लोकांनी एकत्रित येऊन भांडवल उभं करणे आणि आपल्या हिताची जपवणूक करणे, अशा प्रकारचं सहकार, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, म्हणून सहकारातून भारतामध्ये अनेक उद्योग या ठिकाणी उभे राहिले. मग कृषी आधारित उद्योग असतील, सेवा क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो की भारतामध्ये सहकार चळवळीचा जो विस्तार झाला, त्यामध्ये 50% विस्तार हा महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रात सहकार चळवळ राबवण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा यशवंतराव चव्हाणांचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. कारण आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची विविध मार्गाने परकीयांनी लूट केल्यामुळे भारतात भांडवल उपलब्ध नव्हतं आणि म्हणून लोक जर एकत्रित आले आणि त्यांनी जर छोटी छोटी बचत करून असं भांडवल उभा केलं आणि एकत्रित येऊन उद्योग उभे केले, तर निश्चितच म्हणजे औद्योगिक विकासाबरोबर कृषी विकास साधू शकतो आणि लोकांच्या उत्पन्नात वाढवून राष्ट्राचा विकास करू शकतो. ही भावना त्या पाठीमागे त्यांची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून शेती क्षेत्रामध्ये असेल, उद्योग क्षेत्रामध्ये असेल आणि सेवा क्षेत्रामध्ये असेल, सहकाराच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात सहकारी संस्था महाराष्ट्रात स्थापन करण्याचं मुख्य श्रेय या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांना जातं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. शेतीमधील विविध पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी यशवंतरावांनी सहकारी शेतीचे समर्थन केले. शेतीच्या विकासासाठी जमीन मालकांची संयुक्त मालकी असलेली सहकारी शेती संस्था स्थापन करावी, असा त्यांचा विचार होता. आणि त्यामुळे भारतात अनेक सहकारी संस्था म्हणजे सहकारावर आधारित शेती संस्था स्थापन झाल्या आणि त्यामुळे एकत्रित शेती करून शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण शेतकऱ्यांना एकमेकांच्या शेती संबंधित ज्ञानाची देवाणघेवाण करता येते. शेतीमधील उत्पादन पद्धतीची, तंत्राची, यंत्राची चर्चा करता येते आणि त्याचा वापर देखील करता येतो. त्यामुळे शेतीमध्ये अधिक उत्पादन होऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळते. त्याचबरोबर सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था असतील, त्यानंतर सहकार बँका असतील, सहकारी उद्योग असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करून महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी सहकार चळवळ भक्कम केली आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात जो असमतोल होता, ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळ या ठिकाणी जास्तीत जास्त विस्तारित करून ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण पाहतो की सहकार चळवळीच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात ग्रामीण भागात उद्योग उभे राहिले, बँका उभ्या राहिल्या, लोकांचे व्यवहार वाढले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक चालना मिळाली, असं आपल्याला या ठिकाणी मिळून येतं. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचे समाजवादासंबंधी विचार या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. आपण पाहतो की त्या काळात जे स्वातंत्र्याच्या दरम्यान जे आपण पाहतो की राजकारणी होते आणि त्यांना असं वाटत होतं की आपण पाहतो की यांचा विशेष प्रभाव रशियाच्या अर्थव्यवस्थेचा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की रशियाने एका 5 वर्षात एक जी प्रगती केली होती समाजवादाच्या माध्यमातून, त्यामुळे आपण पाहतो की ती प्रेरणा घेऊन
भारतामध्येही समाजवाद यावा. कारण आपण पाहतो की भारताची लोकसंख्या मोठी होती आणि दारिद्र्यही मोठं होतं. आर्थिक विषमता मोठ्या फार प्रमाणात होती. जातीभेद होता किंवा इतर अनेक प्रकारचे भेद होते आणि विषमतेची दरी मोठी होती. मग ही दरी जर कमी करायची असेल, तर भारतामध्ये समाजवाद आला पाहिजे. कारण गरीब जनतेकडून भांडवल उभारणी होणार नाही. म्हणून सरकारने अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेतील आपण पाहतो उत्पादनाची प्रक्रिया हातात घेऊन सर्वांना न्याय दिला, सामाजिक तत्व निर्माण केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना यशवंतराव चव्हाणांची होती आणि त्या पाठीमागे विशेष म्हणजे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता कमी करणे हे त्यांचं उद्देश होता आणि त्यातून त्यांनी समाजवादाचा स्वीकार केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर अशा प्रकारे यशवंतराव चव्हाणांचे कृषीविषयक विचार, उद्योगासंबंधी विचार आणि कामगारासंबंधी विचार, त्याचबरोबरच समाजवादासंबंधीचे विचार, सहकारासंबंधीचे आर्थिक विचार या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. थोडक्यात आपण पाहतो की यशवंतराव चव्हाणांचं व्यक्तिमत्व हे चौफेर होतं. ते जसे या ठिकाणी आपण पाहतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मग शहरी विकास असेल, ग्रामीण विकास असेल, अं, अं, म्हणजे श्रीमंत आणि गरिबीची दरी कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असतील, त्यानंतर नियोजनाचा स्वीकार असेल आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या शेतीच्या विकासावरील भर, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रावर दिलेल्या म्हणजे दिलेला भर, यातून आपण पाहतो की तिन्ही क्षेत्राचा समतोल विकास व्हावा हे त्यांचं मत होतं आणि त्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच महाराष्ट्राची पायाभरणी किंवा सुरुवातीची जी उभारणी करायची होती ती सक्षम झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.